मातृशाळेप्रती आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी येथील तरुणाईने संवाद संमेलनाचा आगळावेगळा उपक्रम आयोजित केला. भूतकाळातील आठवणी जपण्यासाठी चोरपांगरा येथील वसंत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी दिनांक 12/12/2024 रोजी एकत्र आले होते. सावित्रीबाई मंगल कार्यालय नगरमाळ येथे शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत या तरुणांनी पुन्हा एकदा बालपणीच्या शाळेतील परिपाठाचा अनुभव घेतला. तब्बल 30 वर्षांनी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षकांच्या भेटीचा योग या कार्यक्रमाने जुळून आला. विद्यार्थी व शिक्षकांचे नाते अधिक घट्ट करणारा हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे. येथील वसंत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील 1995 ते 2005 या कालावधीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सोशल मीडियातून संपर्क झाला. या बॅचमधील सर्वच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम करिअर करीत आहेत. ॲडव्होकेट योगेश जायभाये व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संमेलनाची संकल्पना साकारली. आपल्या मातृशाळेतील मित्रमैत्रिणी यांनी संवाद संमेलनाच्या माध्यमातून आपले सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक त्याचबरोबर दिवंगत शिक्षक यांच्या कुटुंबियांच्या सत्काराचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून संवाद साधला, वर्गखोल्या, बैठक व्यवस्था करून पुन्हा शाळेत जीवनाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी सत्कार करून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, फेटे बांधून शिक्षकांचा सत्कार केला. वकिली, आर्मीमध्ये देशसेवा, महाराष्ट्र पोलीस, बँकिंग, व्यापार, शिक्षण, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात या बॅचचे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत. संवाद संमेलनाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर सत्कारमूर्ती, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाल्याचे समाधान शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अभय चव्हाण, प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे विद्यार्थी ॲडव्होकेट योगेश जायभाये यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल इंगळे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सिद्धेश्वर आंधळे यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शीलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा. यानंतर